आज हा जो हार आहे हा कोणत्याही हालतमध्ये चेंज होणार आहे. तर ते आज त्याच्यासाठी मी आणणार आहे. आता बघू शकता तुम्ही किती वाजले, 4:40 झाले आणि ही जी खिडकी आहे ह्या खिडकीवर खूप पसारा बघितलेला आहे तुम्ही, तर ते पण मला क्लिअर करायचा आहे. तर हे बघा क्लिअर ओके दाखवते आता तुम्हाला आफ्टरचा लुक. तर हाय, या चहा प्यायला चायचा टाईम झालेला आहे आणि फुलपात्र भरून चहा घेतलेला आहे. आणि बनपाव काय आहे कमेंटमध्ये सांगा. आय थिंक बनपाव डोनट आहे. चहा पिऊन झाल्यावर भेटते. तर हा याचा तर आज करते आहे ड्रेसिंग टेबल क्लीन. थोडीफार खूप काही मेसअप झालेली आहे, तर आज ठरवलं की थोडं थोडं करायचं. तर हे आहे ग्लिसरीन, गोळ्या, मोरिंगो, लाईट्स वगैरे काही गोष्टी फेकून द्यावं लागेल. हे आहे हेअर स्वेटिंग स्प्रे, जे की मी फक्त एकदा यूज केला होता. याचा स्प्रे, याचा जो स्प्रेला एकदम म्हणजे इच्छाच नाही होत तो कधी यूज करण्याचा. आणि आता 420 मिलीचा आहे. हा एक्सपायर झाल्या का 2028 पर्यंत आहे याची व्हॅलिडिटी. मी कधी यूज करणार नाही. कोणाला लागला आजूबाजूला तर मी देऊन देणार, कारण याचा स्मेलच खूप घाण आहे. हे आहे लॉरियल पॅरिसचा शॅम्पू. आणि ऑफकोर्स हे आपलं फेवरेट, ऑल टाईम फेवरेट, तर सँडलचं आहे, सँडलवूडचं जॅस्मिन रूम फ्रेशनर. हे मला आवडतं, मी मारत असते. आता तर जास्त गरज आहे याची, कारण पावसाळ्याची दिवस आहे आणि कुमट असा वास येतो, तर याची जास्त गरज आहे. तर हे आणि हे निवियाचं रोल ऑन. खूप काही गोष्टी अरेंज करायच्या आहे ड्रेसिंग टेबलच्या, म्हणून मग मी आता इथे हे करत आहे. तर हे आहे माझी ज्वेलरी. मी ज्वेलरीचा पण हे बनवीन एक दिवस. बांगड्या आहेत ॲक्च्युली, या खड्याच्या पांढऱ्या, ज्या लग्नामध्ये वगैरे यूज करतात. याची काही गरज नाही आहे सध्या बाहेर, हे आतमध्ये ठेवणार आहे मी. आणि हे पण इयरिंग्स वगैरे एक दिवस हे बघा, एक दिवस छान असं ज्वेलरीचा घेऊन येईन मी व्हिडिओ. ज्वेलरी, खूप ज्वेलरी झालेली आहे. आणि हे बिंदी, या खूप सुंदर बिंदी आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही चमकी, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, ही मला चेंज करायची आहे, म्हणून मी नाकात काहीच घातलेलं नाही आहे. ही बघा, ही चमकी अशी आहे. ॲक्च्युली त्याची अशी डिझाईन आहे अशी. तर ही मला चेंज करायला जायचं आहे एक दिवस. तर आणि हा खूप
खूप सुंदर असा ज्वेलरी बॅग बॉक्स आहे, जे की मला संक्रांतीमध्ये गिफ्ट भेटलेला होता. तर हे माझ्या मैत्रिणीने दिला होता, ज्योती नावाच्या. ज्योती राठोड म्हणजे माझी कलिग आहे, सोबत काम करायचं आम्ही. खूप सुंदर असं आहे ज्वेलरी बॉक्स. हे थिनर आणि हे लिवॉन आयलाइनर. लोकल आहे हे, खूपच 60 रुपयाचं वगैरे, पण मला आवडला नाही आहे, खराब आहे. म्हणजे आहे चांगलंच, मे बी एखाद्या दिवशी खूप फास्टमध्ये नसल्यापेक्षा असलेलं बरं. तर हे आहे आय ड्रॉप, मेडिकल गोष्टी, मेडिकल. हे आहे लॅक्मीचं सन एक्सपर्ट म्हणजे सनस्क्रीन लोशन. हे पण मला आवडलेलं नाही आहे आणि हे पण मला सूट झालेलं नाही आहे, पण बघू आता. 99 रुपयाचं आहे. अशा गोष्टी, काही गोष्टी बाहेर एक्सपायर झालेल्या फेकून द्यायच्या आहे, जेणेकरून पसारा कमी व्हावा. आणि हे आय शॅडो, पेन्सिल, नारियल तेल, ॲलोवेराचं नारियल तेल आहे, हेच यूज करते मी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. तर ज्यांना कोणाला पाईल्स वगैरे असेल, पाईल्सचा त्रास, पाईल्स म्हणजेच मूळव्याध वगैरे, आणि त्याच्यासाठी हे घेतला होता मी, वैद्य पाटणकरचा काढा. तर याने खूप छान आराम पडतो. हप्त्यातून एकदा 2 झाकण घ्यायचा पाण्यामध्ये. फक्त मी 2दा घेतला. आणि काही जे जेवण आहे म्हणजे माझ्या डाएटमध्ये खूप सारे बदल केले. जवळपास 6-7 महिन्याचा मला भयानक त्रास होता. पण मग मी माझ्या डाएटमध्ये काय चेंजेस केले ते मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि तुम्हाला जर असा काही त्रास असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. तर हे आहे वैद्य पाटणकरचा काढा. छान आहे हा, याचा रिझल्ट पण छान आहे. रात्रीचा घ्यायचा 2 चम्मच. हे इथं ठेवते मी. आणि हे आहे, हे किती रुपयाचं नाणं आहे? 1 रुपया आहे हा, बघा. तर हा आहे नेपाळचा रुपया, 1 रुपया, बघू शकता. ज्या गोष्टी लागत नाही त्या मागे ठेवलेल्या आहे. मे बी जेव्हा यूज होईल तेव्हा होईल, तोपर्यंत काही काम नाही आहे त्याचं. मोरिंगो पावडर, पॉन्ड्स पावडर. आणि ही एक सगळ्यात महागडी इन्व्हेस्टमेंट माझी, म्हणजे पैसा वेस्टवाली आहे, माहिती नाही. डिटॅन आहे हे, बघा. हे डिटॅन आहे. तर हे याचा पण मी तुम्हाला एक दिवस रिव्ह्यू देईन, डिटॅन कसं करायचं, काय करायचं. माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी कोणते प्रोडक्ट वापरत नाही. पण हे अचानक अनपेक्षितपणे माझ्याकडे आलेलं आहे. आणि याच्यात काय आहे,
तर हे जे आहे याच्यात आवळा पावडर आहे, आवळा पावडर आणि शिकेकाई मी आणले आहे हे गावावरून. आयुर्वेदिक जे असतात ना आयुर्वेदिक दुकाने वगैरे त्याच्यातून आणलेले आहे. तर हे छान आहे केसांसाठी पण. मी याचा आणखीनही यूज नाही केलेला आहे. जेव्हा यूज करेन तेव्हा तुम्हाला सांगेन. वातसंजीवनी आणि हे बॉडी लोशन, म्हणजे जास्त मोठा पॅक घेतला. हे ऑफरमध्ये होतं, ऑफरमध्ये घेतलेलं आहे. आता हे लवकरात लवकर संपवावं अशी माझी इच्छा आहे, कारण एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. 2 महिने आहे. हे गुलाबजल, आता हा कप्पा मी सुटसुटीत ठेवणार आहे खालचा, जास्त पसारा नको व्हायला म्हणून. हे 2 वस्तू खाली येणार. हा रेग्युलर लागणारा पॉन्ड्स पावडर छोटा अर्जंटमध्ये. आणि हे पुन्हा ग्लिसरीन. आता हिवाळ्याची दिवसा, सध्या पावसाळा सुरू आहे पण कधीतरी लागते मला, मी कधीतरी लावत असते ग्लिसरीन. रेग्युलर नाही यूज करत, कधीतरी. आणि पुन्हा हा आय ड्रॉप. आणि हे खस चंदन. ऑब्वियसली आता काही गोष्टी खाली खाली लागणार आहे. हे एक चेरी शूज साठी आणि हे बॉक्स मी ठेवणार आहे इथे. आणि हे मला पेरणी करायचं आहे, पेरणीसाठी आणलेला आहे मी, म्हणजे पेरणीच्या बिया. तर हे जे आहे मेथी आहे, मेथी दाणे. आणि हे खाण्यासाठी आणलं आहे. कोणते सीड्स, जवसाच्या बिया आहे ह्या. आठवण राहण्यासाठी मी इथे ठेवते, पण 1-2 दिवस झाले की विसरून जाते पुन्हा. इथे बघू शकता गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा गिफ्ट भेटलेले आहे. हे पण, ही जी आहे ना, ही प्लेट किंवा ही जे काय म्हणते याला, हळदी कुंकवाचं तुम्हाला दाखवते. हे पण मला संक्रांतीत भेटलेलं आहे बघा, हळदी कुंकू. हे कुंकू आणि हे हळद. खूप छान आहे, मला छान वाटलं, आवडलं मला हे करंडा. हे इथे ठेवते मी. नेहमी त्याला आठवण राहावी म्हणून बाहेर काढते आणि पुन्हा ते जागेवर जिथलं तिथं चाललं जाते. आणि हे माझं पॅलेट, आय शॅडो पॅलेट. हे माझं आय शॅडो पॅलेट, जे मी कधीतरी यूज करते. कधीतरी म्हणजे वर्षातून 5-6 वेळा जास्तीत जास्त. मेकअप मी खूपच कमी करते. आता हे आहे माझे बॉक्सेस, जे की मी मेशोवरून बोलवले होते. हे सगळे, याची क्वालिटी बघा, खराब झाले काही तर पुन्हा जागेवर ठेवायचे आहे.